दिवाळी. दिवाळीची सेवा लक्ष्मी प्राप्तीची सेवा मधली सर्वात महत्त्वाची सेवा वर्षातून एकदाच केली जाते. या सेवेबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. कृपया करून व्हिडिओ संपूर्ण बघा. सगळ्यात आधी ही सेवा काय आहे? दिवाळी संच जो केंद्रात मिळतो. तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तो संच आणावा. ज्या महिला वर्षानुवर्ष ही सेवा करतात त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी वास करते. आई लक्ष्मीची, माता भगवतीची आपल्याला अखंड कृपा राहते. सेवा थोडी मोठी आहे. सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री दीपावली संच यामध्ये ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला जवळपास 13 ऑक्टोबरपासून ही सेवा आपल्याला सुरुवात करायची आहे. अतिशय प्रभावी व उच्च कोटीची सेवा आहे. बऱ्याच ताई आहेत ज्या दरवर्षी करतात. त्या बॉक्समध्ये काय काय असतं, याचे फायदे काय असतात, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, या दिवाळी संचामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीकरिता श्री लक्ष्मी मातेला प्रिय असलेली भगवान नारायणची पोटली आहे. आपल्याला आयुष्यामध्ये काही आर्थिक अडचणी येऊ नयेत, अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करावी, त्यानंतर प्राप्त लक्ष्मी स्थिर असावी, यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. लक्ष्मीपूजनासारखा शुभ दिवस दुसरा नाही. लक्ष्मी मातेच्या प्राप्तीसाठी या बॉक्समध्ये ज्या काही वस्तू आहेत त्याची आपल्याला सेवा करायची आहे. त्यामध्ये गंगाजल, गोमूत्र, पिवळी मोहरी, महाराजांची रक्षा, त्याच्यात पंचगव्य असतो, दशांग तूप, कमळगट्ट्याची मणी, यानंतर हिना अत्तर. आता त्यामध्ये दिवाळीसाठी साबण ॲड केलेली आहे. यानंतर उटणं आहे आणि लक्ष्मीकारक पोटली. त्या पोटलीमध्ये धने, त्यानंतर 1 रुपयाचे नाणे, लवंग, हळद कुंकू, विलायची, कवड्या, माता लक्ष्मीला प्रिय अशा वस्तू त्या पोटलीमध्ये असतात. त्यामध्ये जे 1 रुपयाचं नाणं जे आहे ते सिद्ध झालेलं राहतो, कारण ते महाराजांच्या मठामध्ये सिद्ध झालेलं नाणं आहे. आता काय करायचं, सेवा कशी करायची, त्या बॉक्समध्ये तुम्हाला कागद मिळेल, त्यावर संपूर्ण माहिती मिळेल. ही सेवा जी आहे 13 ऑक्टोबरपासून ते 20 ऑक्टोबरपर्यंत करायची आहे. जवळपास ही 8 दिवसाची सेवा आहे. दिवाळीच्या काळात पंचगव्य तसेच श्रीनिवास सुगंधी उटण्याने दररोज आंघोळ करायची आहे. दिवाळी वसुबारसपासून सुरू होते, तर दररोज घरातल्यांनी ही पंचगव्य लावून आंघोळ करायची आहे. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. पूजानंतर देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून दशांग धूप लावावे. देवासमोर, तुळशीसमोर आपल्याला दशांग धूप लावायचे आहे. घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचे आहे. दिवाळीचे पूर्ण दिवस म्हणजे वसुबारसपासून दिवाळी भाऊबीज पर्यंत आपल्याला गोमूत्र शिंपडायचे आहे. दशांग धूप लावायचं आहे. गंगाजल घरामध्ये शिंपडायचे आहे. घरासमोर, तुळशीसमोर रांगोळ्या काढायच्या आहेत. दिवे लावायचे आहेत. 13 ऑक्टोबरपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. सगळ्यात पहिलं तुम्हाला श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. या श्री स्वामी समर्थ स्तवन हे तुम्हाला नित्यसेवेमध्ये मिळेल, यूट्यूबवर सुद्धा मिळून जाईल. त्यानंतर संरक्षण तसेच अलक्षण जाण्यासाठी आणि आपल्या घराचा परिसर शुद्ध करण्यासाठी, आपल्याला घराला रक्षण करण्यासाठी गुरुपीठाची विभूती व पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन 11 वेळा श्रीवल्लभ सूक्त म्हणायचं आहे आणि कालभैरवाष्टकम म्हणायचे आहे. त्यानंतर ते आपल्याला घरामध्ये टाकायचे आहे. यानंतर कमलगट्ट्याचे मणी घ्यायचे आहेत. 2 कमलगट्ट्याचे मणी हातामध्ये घ्या. 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा षोडशी मंत्र म्हणायचा आहे आणि ते म्हणून झाल्यानंतर ह्या 2 मणी एका डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. रोज यांच्यातले 2-2 मणी घ्यायचे आहेत. असे तुम्हाला 13 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत असे करायचे आहे. त्यानंतर दिवाळी अमावस्या रोजी सकाळी तुपाने हवन करावे. 11 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र, 14 वेळेस गायत्री मंत्र, 16 वेळेस नवारणव मंत्र. या मंत्राच्या स्वाहाकारानंतर रोज तुम्ही जे कमळगट्ट्याची मणी घेऊन ती सेवा केली आहे ते तुपामध्ये भिजवून ते 16 वेळेस श्री कमलात्मक मंत्राचा उच्चार करत मण्यांचा स्वाहा करायचा. आपण जे काही होम करू ना ते 13 तारखेपासून सुरू होतो, ती 20 तारखेपर्यंत होते. जर ज्यांना कोणाला 13 तारखेला सेवा सुरू करणे झाली नसेल तर 14 तारखेला सुरू करा व 21 तारखेला हवन करून सेवेची सांगता करा, तर लक्ष्मीपूजनापर्यंत करू शकता. जेव्हा आपण हवन करतो तेव्हा तुम्हाला त्या कमळ गट्ट्याच्या मण्याची सेवा केली ना ते तुपामध्ये बुडवून हवनमध्ये टाकायचे आहे. अशा प्रकारे ही सेवा आहे. यानंतर बघा, वसुबारसची थोडक्यात माहिती. याचबरोबर गाईच्या वासराची पूजा करावी. गोमातेचे चरण धुवून पंचोपचार पूजा करावी. गाईला
उडदाचे वडे आणि नैवेद्य खाऊ घालावे. यानंतर धनत्रयोदशी या दिवशी आरोग्याची देवता असणारे धन्वंतरी देवतेचे उत्तम आरोग्य करी देवतेचे घरातल्या सर्वांनी पूजा करावी. यानंतर दक्षिणेला तोंड करून आपल्याला कणकेचा दिवा लावायचा आहे. याला आपण यमदीपदान म्हणतो. उत्तम आरोग्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी कुठली सेवा करायच्या तर बघा, धन्वंतरी देवतेच्या फोटोची पंचोपचार पूजा करावी. धन्वंतरी यंत्र आणि आरोग्य यंत्र पण दिलेले असते. त्या दिवाळी संचामध्ये एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ धन्वंतरी देवतांचा जप करायचा आहे. यानंतर नरक चतुर्दशी या दिवशी पहाटे सर्वांनी लवकर स्नान करावे. यानंतर भगवान विष्णूच्या फोटोची पंचोपचार करून फोटोला नैवेद्य दाखवावे. यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या फोटोला पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवावा. यानंतर दुसऱ्या दिवशी 21 तारखेला लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन कशी करायची आहे, यामध्ये बघा पोटली आहे, ती लक्ष्मी मातेला प्रिय आहे. ती नारायण पोटली दिलेली आहे. ती पोटली आपल्याला हातामध्ये घेऊन लक्ष्मीपूजनाची सेवा करायची आहे. पोटलीवर सेवा करून झाल्यावर ती पोटली रात्री तशीच ठेवायची आहे लक्ष्मीपूजेमध्ये. दुसऱ्या दिवशी ती आपल्याला तिजोरीमध्ये किंवा देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे. आता सेवा काय आहे, ही पोटली हातामध्ये घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप, लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ, विष्णू गायत्री मंत्र एक माळ, कुबेर मंत्र एक माळ, कमलात्मक मंत्र एक माळ, यानंतर श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त 1 किंवा 16 वेळेस, यातील जेवढे जमतील तेवढे मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. पोटली हातामध्ये घेऊन आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. पोटलीची सेवा आपल्याला लक्ष्मीपूजनाला करायची आहे. लक्षात ठेवा, 21 तारखेला करायची आहे. श्री नारायण पोटली, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ते अगोदरच सांगितले आहे. ही पोटली आपल्याला वर्षभर जवळ ठेवायची आहे. बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा, या दिवशी बघा पती राजाचे औक्षण करत असतो, भाऊबीजेला बहीण भावाचे औक्षण करत असते. या दिवाळी संचामध्ये सर्व डिटेल माहिती दिलेली आहे. त्या दिवाळी संचामध्ये एक पेज येतं, त्या पेजमध्ये काय काय दिलेले आहे ते व्यवस्थित बघा. याच्यातल्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याची किंमत जी आहे ती 251 रुपये आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, तुम्ही त्या ताईंकडून मागवू शकता. जर तुम्हाला तुमच्या घराजवळच्या केंद्रात मिळाला तर अतिउत्तम, पण सेवा करा. हे जे दिवस आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. चला तर मग झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.